अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर. सर्वांचे कल्याण हो ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, खूप दुःखी आहेस. तुझी सहनशीलता संपली आहे. खूप काही या शत्रुपीडा सहन करून आता तू माघार घेतली आहेस. पण बाळा, तुझी शत्रुपीडा नष्ट करणारा हा दिव्य पवित्र संदेश आज तुझ्या समोर आला आहे. तेव्हा बाळा, शांत मनाने, एकाग्र मनाने हा संदेश दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत ऐक. कारण बाळा, जिथे तुझी सहनशीलता संपते तिथेच या ब्रह्मांडाच्या शक्तीचा, स्वामी माऊलींचा खेळ सुरू होतो. हो बाळा, तू सत्य ऐकत आहेस. कारण आजपर्यंत ज्या माझ्या स्वामीप्रिय बाळांना या लोकांनी खूप काही त्रास देऊन तुझ्या डोळ्यातून निरंतर अश्रू वाहून दिले आहेत, पण या सर्वांचा हिसाब करण्यासाठीच स्वामी माऊलींनी या दिव्य पवित्र संदेशाचे नियोजन तुझ्यासाठीच केले आहे. तेव्हा बाळा, आता तुला खूप काही शुभ संकेत या संदेशामार्फत मिळणार आहेत. तुझ्या जीवनामध्ये ज्या काही अडचणी आहेत, कुठेही तुला मार्ग मिळत नाही, पण आता तुझ्या भाग्याचे सर्व द्वार खुले होणार आहेत. तुझ्या समोर ते मार्ग मोकळे होणार आहेत, ज्यावरती तू निरंतर चालत तुझे सर्व काही इच्छित प्राप्त करणार आहेस. आता अशक्य ते शक्य सर्व काही तुझ्या बाबतीत घडणार आहे. बाळा, स्वामी माऊलींचे शुभाशीर्वाद तुझ्यासाठीच कार्य करत आहेत. खूप मोठी आनंदाची बातमी तुझ्या मार्गात आहे. स्वामी माऊली म्हणतात, खूप काही चिंता करून झाले आहेस, खूप काही दुःख यातना सहन करून झाले आहेस, पण आता त्या आनंदाच्या बातमीसाठी, सुखाच्या दिवसांसाठी आणि सर्व काही आर्थिक चिंतेतून बाहेर पडून वैभवांच्या दिवसांसाठी तयार हो. कारण बाळा, महालक्ष्मीचा कृपाशीर्वाद तुला प्राप्त होणार आहे. तुझ्यासाठी शुभ आशीर्वाद तुझ्या मार्गात आहेत. तेव्हा बाळा, हे सर्व काही घेण्यासाठी आता आनंदाने तयार हो. कारण ज्या आनंदाच्या बातमीसाठी तू खूप दिवसांपासून खूप काही कष्ट केले आहेस, खूप काही प्रयत्न करत आहेस, आणि हे सर्व करूनही तुला खूप काही कार्यांमध्ये यश मिळाले नाही, पण आता वेळ आली आहे, तीच शुभ वेळ आली आहे तुला सर्व काही मनासारखे प्राप्त होण्याची, तुला सर्व काही इच्छित प्राप्त होण्याची. हो बाळा, कारण आजपर्यंत तुझ्या कष्टाला पर्याय नव्हता, पण यापुढे तुझ्या कष्टाचे चीज होणारे शुभ आशीर्वाद तुझ्या मार्गात आहेत. स्वामी माऊलीने तुझ्यावरती पूर्ण लक्ष दिले आहे. बाळा, आजपर्यंत तू जे काही सहन केले आहेस, यानंतर हे सर्व काही तुझे शत्रू सहन करणार आहेत. कारण खूप काही तुला त्रास देऊन झाला आहे. तुझ्या डोळ्यातून अश्रू वाहून दिले आहेत. आता या सर्वांचा हिसाब ते दूर राहून तू पाहणार आहेस. दुसऱ्यांचे वाईट चिंतून स्वतःला कधीही सुखी राहता येत नाही, हेच तुझ्या शत्रूंना समजून येणार आहे. कारण बाळा, खूप काही काटे तुझ्या वाट्यामध्ये पेरले आहेत. खूप काही तुझ्या कार्यांमधून तुला मागे खेचण्याचा प्रयत्न केला आहे. खूप वेळा तुझा विश्वासघातही करून झाला आहे, पण या सर्वांचे कर्म त्यांच्यावरतीच फिरले आहे. हो बाळा, त्यांच्या वाईट कर्मांची ते माफी तुझ्यासमोर येऊन मागणार आहेत. जो दुसऱ्यांचे वाईट चिंतत असतो, जो दुसऱ्यांविषयी त्याच्या निरंतर मनामध्ये वाईट विचार असतात, नकारात्मक विचार असतात, त्याला कधीही त्याच्या जीवनामध्ये सुख, समाधान, शांतता मिळत नाही. पण जो निरंतर दुसऱ्यांचे चांगले विचार करत असतो, दुसऱ्यांविषयी त्याच्या मनामध्ये आनंदी आणि सकारात्मक विचार निरंतर असतात, सर्वप्रथम परमेश्वर त्याचा विचार करत असतो. सर्वप्रथम त्याच्या जीवनामध्ये सुख, आनंद, वैभव आणण्याचा प्रयत्न परमेश्वर करत असतो. तेव्हा बाळा, तू निश्चिंत राहा. कितीही वाईट दिवस आले, कितीही वाईट तुझ्या आयुष्यामध्ये गोष्टी घडल्या, तरीही तू तुझे वाईट कर्म करू नकोस. तुझ्या हातून कधीही थोरा मोठ्यांचा अपमान होऊ देऊ नको. तुझे कर्म निरंतर चांगलेच ठेव. कारण चांगल्या कर्माचे फळ हे तुला उशिरा का होईना चांगलेच मिळणार आहे. हो बाळा,
आमच्यावरती विश्वास ठेव. हम गया नहीं जिंदा है या माझ्या अभिवचनावरती निरंतर चालत राहा आणि मग पहा तुझ्या जीवनामध्ये अशक्य ते शक्य सर्व काही घडणार आहे. कारण बाळा, तुमच्यावरती स्वामी माऊलींची कृपादृष्टी निरंतर आहे. तुझ्या कुटुंबावरती स्वामी माऊलींच्या प्रेमाचा कृपाशीर्वाद निरंतर आहे. तेव्हा बाळा, चिंता सोड. या क्षणापासून स्वतःला चिंतामुक्त कर आणि तुझ्या कार्यावरती लक्ष दे. स्वतःला घडवण्यास वेळ दे. स्वतःवरती पूर्णतः लक्ष दे. कारण बाळा, आजपर्यंत या नकारात्मक लोकांचा विचार करून खूप काही स्वतःला त्रास करून घेतला आहेस, पण यानंतर नाही. आता जे काही तुझ्या हातामध्ये कार्य आहे, जे काही तू कार्य करत आहेस, त्यावरती तुझे पूर्णतः लक्ष दे. स्वतःला त्या कार्यामध्ये झोकून दे. जोपर्यंत त्या कार्यामध्ये तुला तुझ्या मनासारखे यश प्राप्त होत नाही, तोपर्यंत माघारी फिरू नको. कारण बाळा, आजपर्यंत खूप काही संधी गमावल्या आहेस. खूप काही कार्यांपासून तुला वंचित ठेवले आहे. तेव्हा बाळा, आता वेळ आहे प्रगती साध्य करण्याची. आता वेळ आहे उंचावण्याची. आता वेळ आहे तुला त्या समाजामध्ये मान प्रतिष्ठा मिळण्याची. तेव्हा बाळा, माघार घेऊ नको, खचून जाऊ नको आणि या शत्रूंना घाबरण्याची गरज तर अजिबात नाही. कोणासमोरही लाचार होण्याची गरज नाही. कारण ही स्वामी माऊली तुझ्या निरंतर सोबत आहे. स्वामी माऊलींचे शुभाशीर्वाद निरंतर तुझ्या पाठीशी आहेत. बाळा, जर तू आमची भक्ती करत आहेस, निरंतर आमचे नामस्मरण तुझ्या मुखामध्ये आहे, तर चिंता करण्याची गरज नाही. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हाच विश्वास आपल्या स्वामी माऊलींवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आम्हाला माहीत आहे तू खूप मोठ्या संघर्षातून जात आहेस. तुझ्या जीवनामध्ये खूप काही तुझ्या वाटेमध्ये काटे आहेत, पण ते काटे बाजूला सारून गुलाब ठेवण्याची क्षमता तुझ्यामध्ये आहे. तेव्हा बाळा, पुढे चालत राहा. जे काही पाठीमागे घडले आहे, जो काही तुझा कटू भूतकाळ आहे, त्याचा निरंतर विचार करत स्वतःला त्रास करत घेऊन राहू नको. कारण आता वेळ आली आहे या शुभ संधींचे सोने करण्याची. आता वेळ आली आहे या वर्तमान काळामध्ये तुझ्यासमोर जे काही तुला प्राप्त करायचे आहे त्याकडे लक्ष देण्याची. कारण बाळा, आता गरज आहे तुला स्वतःला उंचावण्याची. आता गरज आहे स्वतःला या शत्रूंना काहीतरी सिद्ध करून दाखवण्याची. तेव्हा माघार घेण्याचे दिवस संपले आहेत. स्वतःला झोकून दे. जर मैदानामध्ये आता उतरला आहेस तर सर्व काही अशक्य ते शक्य करून दाखव. कारण तू माझा स्वामीप्रिय बाळ आहेस. आम्हाला माहीत आहे तू कोणत्याही कार्यामध्ये हरणार नाहीस, कोणालाही घाबरणार नाहीस. मग ती कितीही मोठी शत्रुपीडा असो, संकटे असो, कितीही तुझ्या जीवनामध्ये मोठे वादळ येवो. कारण जर स्वामी माऊली तुझ्या पाठीशी आहेत तर तुला कोणालाही घाबरण्याची गरज नाही. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हाच विश्वास आपल्या स्वामी माऊलींवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली अशी कमेंट करायला विसरू नका.